कसं आहे, हे विद्याचं माहेरघर म्हणा, आपण शिक्षण घ्यायला इथे येतो. मुलं सर्व लहान मुलं म्हणा, कॉलेजची मुलं म्हणा, तर तुम्ही शिक्षण घ्या ना. हे राजकारण कशाला करता? आणि चुकीचं ठिकाण तुम्ही निवडलेलं आहे. तुम्हाला राजकारण करायचं नाही, या रस्त्यावर करा, आम्ही आहोत तुमच्याबरोबर, तुम्हाला समोर उत्तर द्यायला आम्ही आहोत. पण हे ठिकाण तुम्ही चुकीचं निवडलेलं आहे. या दुसऱ्यांवर परिणाम होणार ना. हे ठिकाण तुम्ही चुकीचं निवड, त्याला आमचा तुमचा विरोध आहे. असं ह्यापुढे होणार नाही. कारण त्यांनाही ते कळलेलं की आपण जे स्थान जे निवडलेलं ते चुकीचं निवडलेलं, कारण ते ह्यापुढे करणार नाही. आणि केलं तर आम्ही त्यांना उत्तर देऊच. पोलिसही आहेत त्यांना उत्तर द्यायला, आम्ही आहोत. निवड करायचं तर करा ना. सर्वच पक्ष राजकारण करायची मुभा आहे, तुम्हीही करा. पण त्या रस्त्यावर येऊन करा, ह्या ठिकाणी करायची गरज नाही तुम्हाला. शिवाय त्याचं लहान मुलं आहे तिकडे, उद्या तरी किती घाबरली असतील. एवढे पोलिसांच्या गाड्या इथे होत्या, त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे? क्या ये नगर सेवक की जो चुनाव आ रहे हैं इस घटना कसलं सच्चाई घटना, क्या घटना, क्या बोल रहे हैं? शाळा आहे, शाळेच्या ठिकाणी मुलं शाळेच्या आतमध्ये जाणार, तर सिक्युरिटी गार्ड नाही. तेव्हा त्यांनी बघितलं पाहिजे ना, मुलगा आहे की मुलगी आहे, कोण आलं शाळेमध्ये, कळलं की नाही? तुम्ही करा, म्हणजे याच्या खाली तुम्ही काही करा, पण वरती तुम्ही करायला गरजच नाही आहे तुम्हाला. त्यामुळे शाळेत शिक्षण घ्यायला चाललं आहे, राजकारण करायला चालत नाही. एक गोष्टी करायची गरजच नाही तुम्हाला. याला आमचा विरोध आहे आणि तो राहणार विरोध आमचा. आम्ही कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही, हे तुम्हाला आधी सांगतो. ते साहेब नेहमी बोलत असतात. जे देशाला मानतात, देशामध्ये राहतात, त्यांचा आम्हाला विरोध नाही. पण तुम्ही अशा गोष्टी करत असेल त्याला आमचा विरोध आहे. कुठे न्यायालय त्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचे एवढंच मुद्दे की ते मुलांना त्रास होता कामा नये. ह्या ठिकाणी तुम्ही चुकीचं ह्या ठिकाणी राजकारण करू नका. ह्याच्याला मी इथे आलेलो. आम्ही कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही, किंवा आम्ही त्या संविधानाच्या विरोधात पण नाही आहोत. पण जे शाळेचे नियम आहेत, त्या शाळेचे नियम तुम्ही पाळले गेले पाहिजे. तुम्ही शाळेत शिक्षण घ्यायला तर शिक्षण घ्या गप्पपणे, फालतूगिरी करू नका. हे आमचं म्हणणं.